नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण घटना दुरुस्ती हा टॉपिक कव्हर करूयात. ओके, यावरती वारंवार क्वेश्चन येतात बघा, आणि हा आपल्या हक्काचा एक मार्क आहे, म्हणून अगोदर मी हा पॉईंट कव्हर करतो. असं नाही की ह्याला मधून घेतलेला आहे, आवश्यक आहे की आताच तो शिकून घेण्याची, कारण पॉलिटी समजून घ्यायचा आहे तर हा टॉपिक अगोदर कव्हर झाला पाहिजे. सो घटना दुरुस्ती शिकत असताना पुस्तकात काही कंटेंट नाहीये बघा, काही जो तुमचा स्किप झाला पुस्तकामधून सुद्धा, तो मी अगोदर कव्हर करतो. तो म्हणजेच काय की याची प्रक्रिया, याचे प्रकार वगैरे आहेत ते आपण बघूच, परंतु घटना दुरुस्ती हा टॉपिक समजून घेत असताना मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला घटक शिकावा लागतो, तो म्हणजे टाइप्स ऑफ मेजॉरिटी. टाइप्स ऑफ मेजॉरिटी ह्याला आपण बहुमताचे प्रकार म्हणतो. तर तुम्ही मला सांगा, बहुमताचे प्रकार किती आहेत? ओके, बहुमताचे प्रकार किती आहेत? तुम्हाला तर प्रश्न पडला असेल, मला काही मुलं उत्तर देतात की सर साधं बहुमत, विशेष बहुमत, निम्म्यापेक्षा जास्त राज्याची संमती. सगळं डोक्यातून काढून टाका, इथून पुढे सगळं डोक्यातून काढून टाका. या गोष्टी कायम ध्यानात ठेवा मित्रांनो. बहुमताचे 4 प्रकार पडतात. ठीक आहे, बहुमताचे 4 प्रकार पडतात. घटना दुरुस्तीचे प्रकार किती? त्याचे 3 प्रकार पडतात. बघा उत्तर कसे आले पाहिजेत, पेपरमध्ये काय लिहायचे तुम्हाला उत्तर. मी 2 प्रश्न केले, बहुमताचे प्रकार 4, घटना दुरुस्तीचे प्रकार 3, आणि त्यांनी असं जर विचारलं की कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्तीचे प्रकार किती, उत्तर असेल 2. कुठं 2, कुठं 3, कुठं 4 हे समजलं पाहिजे. आपोआप सगळं क्लिअर होईल. डोंट वरी. अगोदर आपण सुरुवात करूयात बहुमताच्या प्रकारावरून, मग हळूहळू तुमच्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊन जातील. बघा, तर 4 बहुमताचे प्रकार आहेत. बघा, पहिला आहे तो म्हणजे साधे बहुमत. ह्यालाच आपण कार्यात्मक बहुमत असं सुद्धा म्हणतो, कार्यात्मक साधे बहुमत. दुसरा आहे पूर्ण बहुमत. तिसरा आहे तो म्हणजे प्रभावी बहुमत. ह्याला आपण इफेक्टिव्ह मेजॉरिटी असं सुद्धा म्हणतो. आणि चौथा आहे तो म्हणजे विशेष बहुमत, स्पेशल मेजॉरिटी. कुणीही कधी विचारलं बहुमताचे प्रकार किती, तर किती सांगायचे? 4. घटना दुरुस्तीचे 3 आणि 368 हा जर शब्द उल्लेख केला तर तिथं मात्र 2च आहेत. तर बघा, साधे बहुमत म्हणजे काय असतं, हे थोडं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत, थोडं शांत डोक्याने ऐका, आपोआप सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. साधे बहुमत कशा पद्धतीने करावं लागतं बघा, हे त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लिहून देतो. प्रेझेंट अँड वोटिंगच्या 50% + 1. ह्याचा अर्थ काय होतोय? प्रेझेंट हजर असणारे, वोटिंग मतदान करणारे. हजर असणारे आणि मतदान करणारे याच्या 50% पेक्षा जास्त, किंवा 50% अधिक 1 म्हणजे 50% पेक्षा जास्तच होते. तर हे कोणतं बहुमत झालं? साधं बहुमत झालं. समजलं नाही ना? थोडं अजून मी त्याला इझी वेने सांगतो. बघा, ह्याचं एक्झाम्पल आपण घेऊयात. एक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, लोकसभेमध्ये सध्या मला सांगा किती जागा आहेत? 543. लोकसभेची सदस्य संख्या सध्या किती आहे? 543. तर एखादं विधेयक आपल्याला साध्या बहुमताने पारित करायचंय, तर ते कसं करता येईल? तर आता यामध्ये अगोदर तुम्हाला प्रेझेंट अँड वोटिंग काढावे लागतील. मग प्रेझेंट अँड वोटिंग करायचे असतील तर तुम्हाला लोकसभेमधले अब्सेंट मेंबर किती आहेत हे काढावे लागतील अगोदर. असं समजा थोड्या वेळासाठी की 543 पैकी 43 मेंबर गैरहजर आहेत. शब्द काय वापरलाय मी? गैरहजर. गैरहजर असणं आणि जागा रिक्त असणं ह्यात फरक आहे. गैरहजर असेल तर तो 2-3 दिवसांनी व्हायना का परत रिटर्न येणार आहे, पण जर जागा रिक्तच झाली तर तिथं परत इलेक्शन घ्यावे लागेल, किंवा तिथं परत नॉमिनेशन करावं लागणार आहे. त्यामुळं अब्सेंट असे समजून देण्यासाठी तुम्हाला 43 आहेत. खाली किती उरले? आता 500 उरले. 500 पैकी सपोज वोटिंग मध्ये भाग 100 लोकांनी घेतलाच नाही, म्हणजे आता ही विरोधी पक्षाची असू शकतात. विरोधी पक्ष म्हणले आम्हाला वोटिंग मध्ये भागच नाही घ्यायचा, सो ते 100 आहेत. सो आता खाली किती राहिले? 500 मधून 100 गेल्यानंतर 400 राहिले. सो मित्रांनो, हा 400 जो आकडा असेल ना, हा प्रेझेंट अँड वोटिंगचा आकडा असेल. बघा, हा 400 म्हणजे प्रेझेंट अँड वोटिंगचा आकडा असेल. सो ह्या 400चे 50% किती होत आहेत? 200 अधिक 1 किती होत आहेत? 201. हे करून बघा कॅल्क्युलेशन तुम्ही, तुम्हाला जमलं पाहिजे. ह्यालाच काय म्हणलं जातं? साधं बहुमत असं म्हणलं जातं. क्लिअर? रिपीट व्हिडिओ बघा, परत स्लो बघा, फास्ट बघा, कसंही बघा. तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओ ठेवलेत मी, पण हे समजून घ्या. नाही समजलं तर डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ते समजून सांगेल. बट आय थिंक दिस इज अ टोटली इझी वे. मग हे बहुमत कुठं कुठं वापरलं जातं आपल्या घटनेमध्ये हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. साध्या बहुमताचा वापर बघा कोणत्या कोणत्या ठिकाणी केला जातो. कलम 169 अंतर्गत सपोज विधान परिषद निर्माण करायची किंवा नष्ट करायची, एखादी विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे यासाठी सुद्धा साधं बहुमत वापरलं जातं.
त्यानंतर ना आपल्या घटनेमध्ये आर्टिकल नंबर 3 जे आहे का, राज्यांची निर्मिती करणे, या राज्यांच्या निर्मिती करण्यासाठी सुद्धा तुम्हाला साध्या बहुमताचीच आवश्यकता असते. त्यानंतर ना अजून कुठे साधं बहुमत लागेल तुम्हाला, नागरिकत्व. नागरिकत्व हा आपल्या घटनेतला कलम 5 ते 11 पर्यंतचा भाग आहे, भाग दुसरा. तर या नागरिकत्वाबद्दलच्या तरतुदीमध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर तिथं सुद्धा तुम्हाला साधं बहुमत लागणार आहे. त्यानंतर ना असं समजा की सपोज साधारण विधेयक पारित करायचे आहेत, साधारण विधेयके, तर साधारण विधेयके पारित करताना सुद्धा तुम्हाला साधं बहुमतच लागणार आहे, ज्याला आपण सामान्य विधेयक सुद्धा म्हणतो. याचे एक्झाम्पल अजून भरपूर सारे देऊ शकतो, बट तुम्हाला जेवढे कामाचे सध्या तेवढे मी सांगेल. यामध्ये सांगू शकतो आपण की फायनान्शियल इमर्जन्सी, आर्थिक आणीबाणी, कलम 360 जर लागू करायचे असेल तर, मी इथं शब्द लिहितोय लागू करायचे असेल तर, समाप्तचं काही बोललेलं नाही, कारण ती आर्थिक आणीबाणी समाप्त करण्यासाठी कुठल्याही बहुमताची आवश्यकता नसते. लागू करताना मात्र तुम्हाला कलम 360 अंतर्गत साधं बहुमत लागणार आहे. त्यापुढे राष्ट्रपती राजवट म्हणजे प्रेसिडेंट रूल, राष्ट्रपती राजवट कलम किती आहे 356. हे जर तुम्हाला घोषणा करायची असेल किंवा लागू करायचं असेल तरी सुद्धा साधं बहुमतच लागतं. आणि वर बघितल्याप्रमाणे प्रेसिडेंट रूल समाप्त करण्यासाठी कुठल्याही संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नसते. तर या ठिकाणी साध्या बहुमताचा मित्रांनो वापर केला जातो. अजून आपल्याला सांगता येईल बघा, फॉर एक्झाम्पल काय, अविश्वासदर्शक ठराव, हे सगळं पुढे येणार आहे आपलं बोलत असताना. अविश्वासदर्शक ठराव पारित करण्यासाठी सुद्धा तुम्हाला साधंच बहुमत लागतं. तर हे तुम्ही तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करून घेतलं पाहिजे, जे पुस्तकामध्ये नाहीये. पूर्ण बहुमत म्हणजे काय, पूर्ण बहुमत ह्याचा तुम्हाला फॉर्म्युला सांगतो बघा. ह्याचा फॉर्म्युला काय आहे, टोटल स्ट्रेंथ, ओके, टोटल स्ट्रेंथ ऑफ हाऊस, मराठीत पण सांगतो मी. टोटल स्ट्रेंथ ऑफ हाऊस म्हणजे काय, सभागृहाची एकूण सदस्य संख्या, सभागृहाची एकूण सदस्य संख्या, या एकूण सदस्य संख्येपैकी डायरेक्ट 50% प्लस 1 म्हणजे पूर्ण बहुमत आलं. तिथे आपण काय बघितलं होतं, प्रेझेंट अँड वोटिंग बघितलं होतं. इथे आपण प्रेझेंट अँड वोटिंग काढतोय का, नाही. इथे आपण डायरेक्ट सभागृहाची एकूण सदस्य संख्या त्याचे 50% अधिक 1 घेतोय. मग ह्याचं एक्झाम्पल देऊ शकतो आपण, जसं की लोकसभेचे सपोज 543 सदस्य आहेत सध्या, म्हणजे ते 2 अँग्लो इंडियन मी वजा केलेत बरं का, 104व्या घटना दुरुस्तीने ती तरतूद रद्द केली असल्यामुळं, ठीक आहे. तसे 545 होते, बट 543 हे इलेक्टेड मेंबर असतात. सपोज याच्या 543 पैकी जर डायरेक्ट 50% आणि अधिक 1 जर तुम्ही केलं तर 273च्या आसपास हा आकडा येतोय बघा. म्हणजे हे बहुमत किती झालं, 273 पूर्ण बहुमत झालं. याला आपण ऍब्सोल्यूट मेजॉरिटी असं म्हणतो, समजते. या बहुमताला राजनैतिक महत्व प्राप्त असतं. प्रश्न विचारला जाऊ शकतो, राजनैतिक महत्व खालीलपैकी कोणत्या बहुमताला असते, तर राजनैतिक महत्व असेल पूर्ण बहुमताला. तर सरकार स्थापन करण्यासाठी ह्या बहुमताचा आपण वापर करतो. फॉर एक्झाम्पल बघा, एखादा राजकीय नेता वक्तव्य करत असतो की आमचं सरकार पूर्ण बहुमतामध्ये आहे. मग पूर्ण बहुमत असणं म्हणजे काय, तर हे बहुमत असणं. इज इट क्लिअर. त्यानंतर ना इफेक्टिव्ह मेजॉरिटी आणि स्पेशल मेजॉरिटी. इफेक्टिव्ह मेजॉरिटीचा फॉर्म्युला काय बघा, इफेक्टिव्ह मेजॉरिटीचा, ह्याला आपण प्रभावी बहुमत म्हणतो. ह्याचा फॉर्म्युला आहे ऑल द देन मेंबर, मराठीतही सांगेल मी, म्हणजे आता बायलँग्वेज पण काही मुलं आपल्यामध्ये आहेत, सो सगळ्याला सुटेबल असे लँग्वेज मध्येच मी सांगतोय. ऑल द देन मेंबर म्हणजेच काय, सभागृहाची तत्कालीन सदस्य संख्या, सभागृहाची तत्कालीन सदस्य संख्या अगोदर तुम्हाला काढावी लागते प्रभावी बहुमत जर घ्यायचं असेल तर. सभागृहाची तत्कालीन सदस्य संख्या तुम्ही कशी काढणार, सभागृहाची एकूण संख्या बघा, एकूण संख्या लिहितोय तर मी, एकूण संख्या वजा त्यामधून काय करावं लागतात तुम्हाला, रिक्त जागा. फॉर्म्युला माहित असू द्या, आपल्याला मुख्य परीक्षा पण द्यायची आहे आणि परत ना लोड नाही घ्यायचा पॉलिटिक्सचा. काय म्हटलं, सभागृहाची तत्कालीन सदस्य संख्या काढायची असेल तर सभागृहाच्या एकूण संख्येमधून ज्या जागा रिक्त आहेत त्या तुम्हाला वजा कराव्या लागतील. आता एखादी जागा रिक्त कधी कधी होते, पॉसिबिलिटीज सांगतो तुम्हाला. सपोज एखाद्या सदस्याने राजीनामा दिला तर ती जागा रिक्त होणार आहे. एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर सुद्धा ती जागा रिक्त होणार आहे. सपोज एखाद्या सदस्याची निवडणूक सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने अवैध ठरवली, ती सगळं जागा रिक्त होणार आहे. समजतंय का. तर या कारणावरून जागा रिक्त होत असतात आणि या जागा रिक्त तुम्हाला वजा कराव्या लागतात. जर तुम्ही एकूण सदस्य संख्येतून, आता ह्याचं एक्झाम्पल आपण फॉर एक्झाम्पल राज्यसभेचं घेऊयात. मगाच्यापासून लोकसभा घेतोय तर आता राज्यसभेचं देतो तुम्हाला एक्झाम्पल. मला सांगा, राज्यसभेची सदस्य संख्या सध्या किती आहे, 245.
बरोबर. या 245 पैकी 45 जागा असं समजा की रिक्त आहेत. खाली किती राहिले? 200. हे 200 काय असणार आहेत? सभागृहाची तत्कालीन सदस्य संख्या. आपल्याला मिळाली का जागा? काय पाहिजे होतं आपल्याला? जागा पाहिजे होत्या की तत्कालीन सदस्य संख्या किती आहे. मग फॉर्म्युला काय सांगतो? या तत्कालीन सदस्य संख्येच्या 50% प्लस 1. इथं सुद्धा प्रेझेंट अँड वोटिंग नाहीये. 50% प्लस 1 म्हणजेच काय? जे 200 मिळाले का आपल्याला, 200 चे 50% 100 अधिक 1 किती झाले? 101. आणि 101 हे काय असेल? प्रभावी बहुमत. 101 हे प्रभावी बहुमत असणार आहे. नेहमी लक्षात ठेवायचं बघा, एक ट्रिक सांगतो तुम्हाला. ज्या ठिकाणी तुम्ही प्रेझेंट अँड वोटिंग घेता, ओके, ज्या ठिकाणी प्रेझेंट अँड वोटिंग घेता तिथं रिक्त जागांचा काहीही संबंध नसतो. आणि ज्या ठिकाणी तुम्ही रिक्त जागा घेता तिथं प्रेझेंट अँड वोटिंगचा काही संबंध नसतो. क्लिअर? एवढं सोप्या भाषेत सांगितलं. मग प्रभावी बहुमत कुठे वापरलं जातं? हे बहुमत वापरलं जातं बघा, आपल्याकडे जेवढे काही पीठासीन अधिकारी आहेत का, पीठासीन अधिकारी कोणाला म्हणतो आपण? बघा, लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे उपाध्यक्ष, राज्यसभा सभापती, उपसभापती, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, उपसभापती, जेवढे काही पीठासीन अधिकारी आहेत, या पीठासीन अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी प्रभावी बहुमताची आवश्यकता असते. आयोग तुम्हाला फसवण्यासाठी तिथे विशेष बहुमत हा शब्द देईल, पण तो चुकीचा उत्तर असेल. त्यांना दूर करण्यासाठी प्रभावीच बहुमत पाहिजे, समजून घ्या. तर असे आपण आतापर्यंत बहुमताचे किती प्रकार बघितले मित्रांनो? 3 प्रकार बघितलेले आहेत. हा झाला आणि हा सुद्धा झालेला आहे. आता चौथा जो बघायचा आहे त्याला आपण विशेष बहुमत म्हणूयात. आणि विशेष बहुमत जरा थोडं डिटेलमध्ये समजून घेऊयात की विशेष बहुमत म्हणजे काय असतं. जनरली आपल्या घटनेमध्ये विशेष बहुमत म्हणलं की 2/3 एवढं पोरांना जर माहिती असते कंपल्सरी. परंतु 2/3 म्हणजेच विशेष आहे असं काय आहे का? नाही ना. मी जर फॉर एक्झाम्पल म्हणलं 3/4, 3/4 हे विशेष बहुमत आहे का हो? अर्थात असायलाच पाहिजे. समजून घ्या. कारण का भारताच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्यच हे आहे की भारताची राज्यघटना ही लवचिक स्वरूपाची सुद्धा आहे आणि ताठर स्वरूपाची सुद्धा आहे. जेव्हा विशेष बहुमताने दुरुस्त्या आपल्या घटनेमध्ये केल्या जातात, अर्थात 368 अंतर्गत केल्या जातात, त्यावेळेस घटनेची ताठरता तुम्हाला पाहायला मिळते. आणि तीच घटना ज्यावेळेस साध्या बहुमताने म्हणजेच 368च्या बाहेरच्या घटना दुरुस्ती केलेली असते, त्यावेळेस घटनेची लवचिकता तुम्हाला पाहायला मिळते. मग जगामधली सर्वात ताठर राज्यघटना कोणाची? अमेरिकेची. कारण अमेरिकेमध्ये प्रत्येक घटना दुरुस्ती करण्यासाठी कोणतं बहुमत लागतं? 3/4. आणि भारतातला हायस्ट कोणतं आहे? 2/3. अर्थात रिजिड कॉन्स्टिट्यूशन कोणाचं आहे? भारताचं का अमेरिकेचं? अमेरिकेचं आहे. समजून घ्या. सो विशेष, त्याच्या नावातच काय बघा, विशेष आहे. हे विशेष बहुमत पूर्ण होण्यासाठी कंपल्सरी जो क्रायटेरिया आहे तो 2/3 आहे. मग या विशेष बहुमताचे परत 4 प्रकार पडतात. म्हणजे 4 पद्धतीने विशेष बहुमत आपल्या घटनेत वापरलं जातं मित्रांनो. हे 4 कोणते कोणते आहेत बघा. आर्टिकल 249, कलम 249, त्यानंतर आर्टिकल 368(1) सबक्लॉज त्यातला फर्स्ट, त्यापुढे आर्टिकल 368 सबक्लॉज 2, आणि तिसरा आहे ते म्हणजे चौथा आहे आर्टिकल 61. काही प्रॉब्लेम नाही, हे समजलं तर पुढे चांगलं समजेल. 249 टायटल कुठेतरी वाचलं असेल, जर नसेल वाचलं तर ध्यानात ठेवा. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. तर त्यामध्ये जी राज्य सूची आहे का, स्टेट लिस्ट, या राज्य सूचीवर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार हा 249 मध्ये सांगितलेला आहे की संसद राज्य सूचीतल्या एखाद्या विषयावरती सुद्धा कायदा करू शकते. आणि संसद ही कायदा कोणत्या कलमांतर्गत करेल? 249 अंतर्गत करेल. परंतु हा कायदा करण्याचा अगोदर राज्यसभेने संसदेला रिक्वेस्ट केली पाहिजे. आणि राज्यसभेचा हा विशेष अधिकार आहे की तुम्ही राज्यसूचीतल्या एखाद्या विषयावरती कायदा करा. मग त्यासाठी कुठलं बहुमत आवश्यक असेल? अर्थात विशेष. पण विशेष मध्ये कोणतं आवश्यक असेल ते पेपरला विचारलं जाईल आगामी कालावधीमध्ये. हे सगळ्याला बऱ्यापैकी आता माहिती आहे, जे अभ्यास चांगले केलेत. अभ्यास नवीन लोकांना माहिती नाही, परंतु अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा माहिती आहे. पण यापेक्षा अपडेट अजून काय विचारलं जाईल ते लक्ष द्या. बघा आता यासाठी कुठलं विशेष बहुमत लागेल? आपण मगाशी एक फॉर्म्युला बघितला होता, प्रेझेंट अँड वोटिंगच्या 50% प्लस 1, म्हणजे ते साधं बहुमत होतं. हिता आपण प्रेझेंट अँड वोटिंगच्या 50% 1 म्हणून चालणारच नाही, कारण नावात काय विशेष आहे. आणि विशेष असण्यासाठी आवश्यक आहे 2/3,
म्हणजेच प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 एवढी मेजॉरिटी तुम्हाला पाहिजे. एक्झाम्पल तुम्ही पुन्हा तेच घेऊ शकता. एक्झाम्पल साठी लोकसभेचे सध्या 543 सदस्य आहेत असं समजा. या 543 पैकी 43 अब्सेंट राहिले. 100 लोकांनी वोटिंग मध्ये भागच नाही घेतला. ठीक आहे, राहिले तुमच्याकडे खाली 400. तर या 400चे तुमचे 203 जे काही मेजॉरिटी येईल ती मेजॉरिटी 249 नुसारची विशेष किंवा स्पेशल मेजॉरिटी असणार आहे. 368(1) मी मगाशी सुरुवातीला लेक्चरचं तुम्हाला विचारलं होतं की घटना दुरुस्तीचे प्रकार किती. तर तुम्ही उत्तर दिली किंवा मी पण तुम्हाला सांगितलं. आता लाईव्ह घेत नाहीये, हे रेकॉर्डेडच आहे बघा. तर घटना दुरुस्तीचे प्रकार 3 सांगितले होते मी. त्यांनी जर विचारलं की कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्तीचे प्रकार किती, उत्तर 2 सांगितलं होतं. आणि बहुमताचे प्रकार किती, तर 4 सांगितलं होतं. तर 368 अंतर्गत समजून घ्या, 368 अंतर्गत घटना दुरुस्तीचे जे 2 प्रकार आहेत ना मित्रांनो, त्यातला हा एक प्रकार आहे आणि हा एक प्रकार आहे. समजले का? 368 अंतर्गत मधले 2 प्रकार. आता मुद्दा हा आहे की सर मग तिसरा कुठला आहे, तिसरा कोणता आहे? मग तिसरा कसा समजून घ्यायचा आहे बघा. ही घटना आहे, ह्या घटनेमध्ये तुम्ही दुरुस्ती करताय, अमेंडमेंट करताय. मग काही अमेंडमेंट तुम्ही आर्टिकल 368 अंतर्गत करताय. आता मग अशी साध्या बहुमताने पण दुरुस्ती केलीच ना आपण. नागरिकत्व असेल, विधान परिषद निर्मिती नष्ट करणं असेल, किंवा विधान त्यानंतर आपण म्हणूयात की आर्थिक आणीबाणीची घोषणा असेल, राष्ट्रपती राजवटीची घोषणा असेल, तिथं सुद्धा घटनेत बदलच केले ना. मग ते बदल कुठल्या बहुमताने केले होते? साध्या बहुमताने केले होते. त्यामुळं अर्थातच तिसरा प्रकार तुम्हाला सापडून गेला, तो म्हणजे साध्या बहुमताने केलेली घटना दुरुस्ती. म्हणजे एक तुम्हाला इथं सांगता येईल बघा, जी घटना दुरुस्ती 368 अंतर्गत केलेली असते तर ती कंपल्सरी किंवा त्या घटना दुरुस्तीसाठी कंपल्सरी तुमचं कोणतं बहुमत पाहिजे? विशेष बहुमत पाहिजे. आणि जी घटना दुरुस्ती 368च्या बाहेरची घटना दुरुस्ती असते त्याला कंपल्सरी तुमचं साधंच बहुमत असायला पाहिजे. त्यामुळं या गोष्टी थोड्या माहित असू द्या तुम्हाला, कारण यावरतीही क्वेश्चन आगामी कालावधीमध्ये विचारले जाऊ शकतात. आता त्या पुढचा पॉइंट आहे बघा, तो म्हणजे कोणता, की ह्याच्यातलं नक्की बहुमत कशा पद्धतीने वापरलं जातं किंवा कसं काउंट केलं जातं. लक्ष द्या सगळ्यांनी, इथं सुद्धा तुम्हाला प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 एवढी मेजॉरिटी घ्यावी लागते. 2/3 मेजॉरिटी कंपल्सरी काय आहे? कारण इथं विशेष बहुमत आहे. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर बघा, प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 इथं पण घेतलंय तुम्ही, ते इथं तुम्हाला ह्याच कॉपी करावं लागेल. म्हणजेच काय आहे, असं 249 तुम्हाला इथं बहुमत घ्यावं लागेल. हे जे काय सगळं कॅल्क्युलेशन आहे, तर हे कॅल्क्युलेशन तुमचं इकडे काय आलं असेल ते आलं असेल. 400 203 तुम्ही काढले होते. परंतु इथं अजून एक क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो तुम्हाला, की जो आकडा आलेला आहे हे कॅल्क्युलेशन करून प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3चा, तर या आकड्याचं महत्व एवढं पाहिजे की तो आकडा पूर्ण बहुमतापेक्षा जास्त पाहिजे. ऍब्सोल्यूट मेजॉरिटी बोललेलं आठवतंय का? टोटल स्ट्रेंथ ऑफ हाऊसच्या 50% + 1 दॅट इज ऍब्सोल्यूट मेजॉरिटी. आणि इथं आपण हे म्हणतोय की तुम्हाला 2 क्रायटेरिया पूर्ण करावे लागतील. एक म्हणजे मतदान करणारे आणि हजर असणारे याच्या 2/3 आणि जेवढा काय आकडा येईल हा पूर्ण बहुमतापेक्षा जास्त. याला म्हणतात 368(1) अंतर्गत केलेली घटना दुरुस्ती. मग ही घटना दुरुस्ती कुठे केली जाते? फॉर एक्झाम्पल बघा, आपल्या घटनेतले मूलभूत हक्क असतील, फंडामेंटल राईट्स, आपल्या घटनेतली DPSPs म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे असतील, किंवा आपल्या घटनेतली मूलभूत कर्तव्य असतील, या सर्व भागांमध्ये जर बदल करायचे असतील तर तुम्हाला या पद्धतीने घटना दुरुस्ती करावी लागते. समजतंय? सोपं आहे, फक्त समजून घ्या. 368(2) अंतर्गत तुम्हाला घटना दुरुस्ती करायची, तर इथं काय क्रायटेरिया फॉलो करावा लागतो? अर्थातच 368(1) मधलं जसंच्या तसं तुम्हाला बहुमत इथं घ्यावं लागेल. म्हणजे हा क्रायटेरिया पूर्ण करावा लागेल 1 नंबरचा, प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3. दुसरा पण क्रायटेरिया पूर्ण करावा लागेल. प्लस आता अजून एक इथं क्रायटेरिया वाढतोय, तो म्हणजे काय? निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची संमती. निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची संमती. परंतु निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची संमती याचा अर्थ काय होतोय? की राज्यांच्या ज्या विधानसभा आहेत का त्या विधानसभांची संमती. इथं काही राज्यांमध्ये विधान परिषद आहे, काही राज्यांमध्ये विधानसभा आहे, दोन्ही आहेत. तर काही मध्ये एकच आहे, फक्त विधानसभा आहे. सो तिथं विधान परिषद नसेलच तर संमती कुणाची घेतात? त्यामुळे घटनाकार म्हणले की इथं तुम्हाला कंपल्सरी विधानसभेची साध्या बहुमताने संमती लागणार आहे. यालाच तुम्ही 368 अंतर्गत दुसरा प्रकार म्हणता घटना दुरुस्तीचा.
ही घटना दुरुस्ती कुठं कुठं करता येते, किंवा आतापर्यंत ह्याचं एक्झाम्पल बेस्ट जर द्यायचं झालं तर तुमचं पंचायत राज जो अभ्यासक्रमाचा भाग आहे का, पंचायत राज 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. तर 74वी 73वी घटना दुरुस्ती म्हणजे 368(2) अंतर्गत केलेली घटना दुरुस्ती. आणि फॉर एक्झाम्पल जीएसटी नावाचं जे बिल तुम्ही मांडलेलं होतं, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, जीएसटी वस्तू व सेवा कर, 101 नंबरची घटना दुरुस्ती. तर हे सुद्धा 368(2)च उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतं. इज इट क्लिअर? सो 3 क्लिअर झाले असतील. हे समजलं तर हे समजेल, हे समजलं तर हे समजेल. सो हे जरा थोडं सिक्वेन्स वाईज बघण्याचा थोडा प्रयत्न करा. त्यानंतर ना आर्टिकल 61 अंतर्गत जे बहुमत लागतं, अर्थात आर्टिकल 61 काय आहे? राष्ट्रपतींचा महाभियोग. राष्ट्रपतींचा महाभियोग आहे. इम्पिचमेंट प्रोसेस ऑफ प्रेसिडेंट. राष्ट्रपतींना जर त्यांच्या पदावरून दूर करायचंय तर त्यासाठी तुम्हाला कोणतं बहुमत विशेष लागेल, पण त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जाईल? टोटल स्ट्रेंथ ऑफ हाऊस, सभागृहाची एकूण सदस्य संख्या, हिथं प्रेझेंट अँड वोटिंग घ्यायचं नाही. सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या डायरेक्ट 2/3 एवढं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग लोकसभेचे 543 आहेत तर 543चे 2/3 काढावे लागतील. राज्यसभेचे 245 आहेत तर त्या राज्यसभेचे 2/3 काढावे लागतील. तरच राष्ट्रपतींना पदावरून दूर तुम्हाला करता येऊ शकतं. हा मित्रांनो जो घटक आपण बघितलेला आहे हा बहुमताच्या प्रकारांचा घटक बघितलेला आहे. आणि याच्यामधूनच तुम्हाला क्लिअर झालं असेल की घटना दुरुस्तीचे जे 368 अंतर्गत मधले 2 प्रकार आहेत तर ते हा एक प्रकार आणि हा एक प्रकार आहे. सो घटना दुरुस्ती टॉपिक शिकताना डायरेक्ट प्रक्रिया नाही बघून चालत आपल्याला. आज आपल्याला व्यवस्थितपणे डिटेल काही गोष्टी बघाव्या लागणार आहेत. सो हा पहिला भाग झाला बहुमताच्या प्रकारांचा. सो पार्ट नंबर 2 जो असेल तर त्यामध्ये तुम्हाला मी घटना दुरुस्तीचे सर्व प्रकार तर सांगेलच, प्लस तुम्हाला त्याची प्रक्रिया सांगेल आणि आपण त्याच्यामधल्या काही घटना दुरुस्त्यांबद्दल सुद्धा डिस्कशन नक्की करूयात. ओके, काय अडचण असेल तर मला फक्त विचारत चला.